सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना पदावरून हटवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या संचालकांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे देण्याचा पुन्हा एकदा पवित्रा घेतला असल्याचे समजते। यापूर्वी सुद्धा असा प्रयत्न संचालकांनी केला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही। दिलीप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम करणे अशक्य झाल्याचे कारण या राजीनाम्यामागचे असल्याचे सांगितले आहे। प्रत्यक्षात याला नोकर भरतीचे कारण असल्याची चर्चा आहे। नोकर भरतीत कोणाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही अशी हट्टवादी भूमिका दिलीप पाटील यांनी घेतली आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी वाढत आहे। राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नुकतीच त्यांची निवड झाली आहे। सातत्याने ते जयंत पाटील विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत। तरीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सातत्याने दिलीप पाटील यांना पाठबळ दिल्याने आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अध्यक्ष पाटील यांच्याकडून नोकर भरतीला प्रतिसाद नसल्याची संचालकात जोरदार चर्चा आहे। राज्यातील 5 जिल्हा बँकातील नोकर भरती केली, मात्र तेथील संचालक मंडळ या कारणावरून विद्यमान राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त केले होते। नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करू असे केवळ आश्वासन पाटील यांनी दिले होते। त्यातून असंतोष आहे। अध्यक्ष दिलीप पाटील हे सर्व संचालकांना अंधारात ठेवून स्वतःचा मनमानी कारभार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते। त्यामुळे संचालक मंडळात मोठा असंतोष खदखत आहे।